आज अवघ्या 10 मिनिटात तुम्ही मुलांच्या टिफिन करता किंवा मग नवऱ्याच्या डब्या करता असा हा राईस बनवा. अवघ्या 10 मिनिटात होतो. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि बनवायला अगदी सोपं आहे. शिवाय कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर मग रात्रीच्या जेवणातसुद्धा तुम्ही हा बनवू शकता. आणि तुम्ही बघा किती मस्त सुरेख रंग आले त्याला आणि चवीला अगदी मस्त लागतं. तर मी ते तेल गरम केलं आहे. याला थोडं तेल आपण जास्त घ्यायचं. नंतर त्यात घातलं आहे मी जिरं, अर्धा चमचा जिरं घ्यायचं. जिरं मस्त असं फुलू द्यायचं. नंतर त्यात घालायचा कढीपत्ता. कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर आपण त्यात घालायचा कांदा. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतायचा. याला डार्क रंग येऊ द्यायचा नाही. हलकासा गॅस मिडियम ठेवायचा. 1-2 मिनिट आपण परतून घ्यायचा, जास्त नाही. नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट. परत एखाद मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे आलं लसूण याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. हलकंसं परतून घ्यायचं आणि कांदा बघा एवढ्याच रंगावर ठेवायचं, त्यापेक्षा जास्त नाही. नंतर मी यात घातले 2 टमाटर. टमाटर घालून हे एकदा आपण फिरवून घ्यायचं. टमाटर खूप शिजवायचं नाही. एरवी भाजी करता आपण टमाटर अगदी मऊ करतो, तसा करायचं नाही. एखाद मिनिटभर आपण टमाटर परतून घ्यायचं. नंतर त्यात आपण घालायचं हळद, लाल तिखट आणि मी इथे घातलं आहे बिर्याणी मसाला. तर 1-1.5 चमचा बिर्याणी मसाला घ्यायचा. तुम्हाला थोडं अजून जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही गरम मसाला पण त्यात ॲड करू शकता. नंतर मी घातलं आहे मीठ. मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार घ्यायचं. एखाद मिनिट आपण हे परतून घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही. नंतर काय करायचं तर मी इथे घेतलेत अंडे. 3 किंवा 4 जितके तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता. थोडं मीठ घालायचं त्यात आणि हे फेटून घ्यायचं मस्त. अंड्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं. अंडे फेटल्यानंतर हे सर्व आपण यात ॲड करायचं आणि यावर झाकण ठेवायचं. याला लगेच हलवायचं नाही. झाकून ठेवायचं 1 मिनिटभर कमी गॅसवर. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि नंतर अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने, खूप याला अगदी फिरवायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडंसं ओलसरच ठेवायचं. गॅस अगदी कमी करायची. कमी गॅसवर आपण हे करायचं. हे थोडंसं आपण असं ओलसरच ठेवूया. नंतर आपण यात घालायचा भात. तर भात मी आधी शिजवून घेतलेला होता. बासमती तांदूळ आहे, कुठलेही घेऊ शकता जे घरात असतील ते, किंवा मग रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असेल त्याचे तुम्ही ते करू शकता. नंतर त्यात मी घातले थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने. खाली असलेला भात वर करायचा, वर असलेला भात खाली करायचा. आणि एक लक्षात ठेवायचं की जी सुरुवातीला आपण भुर्जी केली ना ती अगदी ड्राय करायची नाही, थोडीशी ओलसर ठेवायची. म्हणजे काय होणार, आपल्या भाताला ना मस्त चव येईल. तर आता हे आपण फिरवून घेऊया. अगदी हलक्या हाताने फिरवायचं आणि कलर बघा काय सुरेख आला आहे. मस्त असं मोकळा मोकळा भात झाला आहे. चवीला अगदी मस्त लागतो. एक अगदी वेगळी चव आहे. खूप मसाले असे जात नाही, मुलंसुद्धा अगदी आरामात खातील. तर मिक्स केल्यानंतर काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर. एखाद्या मिनिटानंतर झाकण काढायचं. परत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे परत एकदा आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. मस्त चव लागते या राईसला. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी भुर्जी बनवली ना ती थोडी ओलसर असतानाच त्यात आपण भात ॲड करायचा. पूर्ण अशी ड्राय होऊ द्यायची नाही ती भुर्जी. त्यामुळे काय होणार, आपला जो हा राईस आहे ना याला चव मस्त येईल. अंड्याची चव पूर्ण त्या भाताला येईल. आणि इथे बघा मस्त आपला राईस तयार झालेला आहे. मुलांच्या डब्यात द्या किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या टिफिन करता बनवा, किंवा मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला तरी तुम्ही बनवू शकता. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.